विषय काय बघावा लागतो. देवस्थानाचा विषय, देवाचा विषय तिथं शांततेने घ्यावं लागतं. कुठं बी वळवळण फडफड करून कोणी काय दादा होत नसतो किंवा दुसरे संयमन वागले म्हणजे काय भेट नसतात, असं पण काय नसतं. समाज एकतर भोळा आहे. विश्वास ठेवतो कोणावर. त्यांना तरी बिचाराला काय माहिती आहे? पुतळ्याच्या आडून काही षड्यंत्र आहे का काय? त्यांना तरी काय माहिती? आणि पुतळा देणारा कोण आहे? याचा शोध घेतो आम्ही. आम्हाला माहीत नाही पुतळा देणारा कोण? छत्रपतींवर जाळणारे खूप काही लोक आहेत. त्यांना छत्रपती नको आहेत. फक्त ते दिसून देत नाही. अशा सुद्धा वृत्त्या आहेत. लय जळणारे छत्रपतींवरती सुद्धा. नमस्कार, मी संतोष साबळे. आपण पाहतात लेट्सअप. गेल्या काही दिवसापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून अनेक ठिकाणी अनेक जिल्ह्यामध्ये वाद होताना पाहत आहे. नुकतंच आता एक ताजं उदाहरण सांगायचं झालं तर अंजनगावमध्ये गेल्या काही दिवस 1-2-3 दिवसापासून छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळ्यावरून वाद चालू होता आणि तो वाद असं सांगण्यात आला होता की धनगर समाजाच्या देवस्थानी तिथं तो पुतळा बसवण्यात आला. काही धनगर समाजाचे नेतेही तिथे गेले. त्याच्यानंतर हा वाद मोठा पेटला होता. त्यानंतर रात्री दोन्ही समाजाची बैठक होऊन सनी हा वाद मिटण्यात आल्याचं असं सांगण्यात आलंय. तर त्याच अनुषंगानं मनोज जरांगे पाटील यांनीही अगोदर अशी प्रतिक्रिया दिली होती की मीही अंजनगावला जाऊन सनी तिथे दोन्ही समाजाची भेट घेणार आहोत. पण त्याच अनुषंगानं मनोज दादा जरांगे पाटील आता काय सांगतात आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. दादा, तुम्ही अंजनगावला जाणार होतात, तिथं दोन्ही समाजाची भेट घेणार होतात, नेमकं तिथला वाद मिटला, आता काय सांगाल? चांगली गोष्ट झाली ना, वाद मिटला ती. कारण 3-4 दिवस आम्ही सलग त्याच्यातच होतो की धनगर बांधव, मराठा बांधव गुण्यागोविंदाने मस्त गावात एकमेकांना नांदतायत. चांगली गोष्ट आहे. मिटलं तर खूप चांगलं झालं. वाद उफाळून आला असता, विनाकारण तेढ निर्माण झाला असता. कारण देव ही सगळ्यांसाठी सारखा आहे. हिंदू धर्माचं खेलोबा देवस्थान आहे आणि ते काय धनगराचं नाही. काही जण उगाच फडफड करते तर कामं ते चिमणीनं फडफड केल्यासारखं स्वतःला तिथं जाऊन आरडाओरडा करायचा आणि शहाणा समजायचा. कोणी काय कमजोर नसतं एवढं. पण परिस्थिती बघावं लागते. विषय काय बघावा लागतो. देवस्थानाचा विषय, देवाचा विषय तिथं शांततेने घ्यावा लागतं. कुठं बी वळवळण फडफड करून कोणी काय दादा होत नसतो किंवा दुसरे संयमन वागले म्हणजे काय भेट नसतात, असं पण काय नसतं. सगळे सगळ्याला खंबीर असतात. असं काही नाही आहे. त्याला काय संयमाने घेतलं म्हणजे तुम्ही काय गैरअर्थ काढून काही करायचं नाही. परंतु आमच्या लक्षात आलं की ते थोडंसं तिथं जातीय रंग वेगळा द्यायचा होता. पण ते खूप चांगलं केलं. तिथल्या धनगर बांधवाला मानावं लागेल. अंजनगावच्या मराठ्यालाही मानावं लागेल तिथल्या. त्यांनी सन्मानानं तोडगा काढला. ही चांगली गोष्ट झाली. आता गुण्यागोविंदाने मस्त नांदतील. कारण सगळे कार्यक्रम अंजनगावचे मराठा, धनगर दोघंही मिळून करतायत. ही खूप चांगली गोष्ट आहे आणि पुढेही असेच प्रेमाने राहतील ते. मी जाईल आता नंतर कधी पण. फरांदे बाबाजींचा फोन आला की या प्रकरणात लक्ष घाला. 2-3 दिवस लक्ष घातलं आपण. फरांदे बाबा हे धर्मगुरू आहेत वाटतं धनगर बांधवाचे आणि त्यांनी खूप आग्रह धरला होता की आता तुम्हाला याच्यात पडून हे प्रकरण मिटवावंच लागेल आणि मराठा समाज त्यांचेही खूप आग्रह होता की आता तुम्ही या. परंतु ती चांगली गोष्ट झाली. मिटलं ते मिटलं. आता दुसऱ्या वेळेस मी नक्की जाईल. धनगर बांधवांची भेट घेईन, बाबाजींची भेट घेईन आणि मराठा बांधवाची भेट घेईन. राज्यामध्ये अनेक ठिकाणी अनेक चौकामध्ये शिवाजी महाराजांचे पुतळे बसवले जातात. मग नेमका हा वाद काय? नेमकं कोणी वाद काहीतरी षडयंत्र करताय याच्या अडून का काय? कोणाला काय नेमकं राजकीय स्वार्थ साधायचं असतं? नाही, आतापर्यंत नव्हतं वाटत, पण आता वाटतंय. आता वाटतंय की अरे काही षडयंत्र आहे की काय याच्यात. कारण असं कसं काय व्हायला लागलं? मराठा समाजाच्या बाजूने असणाऱ्या जाती मराठ्यांच्या अंगावर आल्या पाहिजेत, असं काही षडयंत्र आहे की काय? कारण आम्हाला काहीच माहीत नाही त्यातलं. काहीच माहीत नाहीये. कारण समाज एकतर भोळा आहे. विश्वास ठेवतो कोणावर. त्यांना तरी बिचाराला काय माहिती आहे? पुतळ्याच्या आडून काही षडयंत्र आहे का काय? त्यांना तरी काय माहिती? आणि पुतळा देणारा कोण आहे? याचा शोध घेतो आम्ही. आम्हाला माहीत नाही पुतळा देणारा कोण? घेणारे कोण? काय चाललंय? कसं चाललंय? कसं काय असं व्हायला लागलं? कळमला बी असंच झालंय. हे मुस्लिम तिथला हुशार होता, मराठा तिथला हुशार होता म्हणून जमलं. वाद नाही केला त्यांनी. मग तिथं काय मुस्लिम मराठा वाद लावून द्यायचा का? भुमला तेच. दलित मराठा वाद लावून द्यायचा काय? ते दलित बांधवाचे पोट्टे हुशार आहेत, मराठ्यांचे पोट्टे हुशार आहेत. त्यांनी काय वाद होऊ दिला नाही, चांगलं झालं. आणि आता धनगर बांधवांचं आणि मराठ्यांचं लागलं पाहिजे अंजनगावला, असं काही प्रकार आहे की काय? अशी आता शंका यायला लागली. कारण लोकांना काय माहीत नसतं. लोकांना वाटतं ह्यो त्याच्या संघ आहे, त्यो त्याच्या संघ आहे, त्यो त्याच्या संघ आहे, असं लोकांचा सहज बोलण्याचा भाग असतो. परंतु याच्या आडून काही षडयंत्र आहे का काय? हे मराठा समाजाने बघितलं पाहिजे पुढच्या काळात. कारण पुतळे बसवलेच पाहिजेत, नाही बसवले पाहिजे या मताचा मी नाही आहे. मी कोणाला कधी पुतळा बसवाही म्हणलो नाही आणि नाही पण म्हणलो नाही. कधीच म्हणलो नाही. परंतु पुतळे बसवण्याच्या नादात वेगळा काही प्रकार आहे का काय? हे बघितलं पाहिजे आपण. इतकंही गाफील समाजाने कधी वागायचं नाही. काय असतं, आपण भावनिक आहेत, छत्रपतींचा पुतळा बसवायचा. अरे बसवायचा आहे, पण बसवणाऱ्यांचं, विकणाऱ्यांचं उद्देश काय? पुतळाच बसवू नये छत्रपतींचा, हे असलं तर चांगली गोष्ट.
मग चांगली गोष्ट. पण पुतळ्याच्या आडून मराठ्यांच्या विरोधात ज्या जाती नाही त्या पण आल्या पाहिजेत हा उद्देश असेल तर हे अजिबात चांगला नाही, अजिबात चांगला नाही. कारण उद्देश कळाला पाहिजे. छत्रपती बसवलेच पाहिजेत, तो उद्देश चांगला. पण छत्रपतीच्या आडून तुम्ही मराठ्यांच्या अंगावर जाती आल्या पाहिजेत हा उद्देश असेल तर हे एकदम चुकीचं आहे. हे एकदम चुकीचं आहे. कारण आधीची मराठ्यांना वैरी लई आहेत. छत्रपतींवर जाळणारे खूप काही लोक आहेत, त्यांना छत्रपती नको आहेत, फक्त ते दिसून देत नाही. अशा सुद्धा वृत्त्या आहेत. लय जळणारे छत्रपतींवरती सुद्धा. मराठ्यांवरती जळणारे भरपूर आहेत. मराठाचे पोरं लेकरं बाळ मराठा समाज सुधारला पाहिजे, सुखी झाला पाहिजे असं कोणालाच वाटत नाही, की बरबाद झाले पाहिजे असं वाटतं. आणि त्याच्यात हे काही षडयंत्र आहे का काय हे बघणं खूप समाजाचं गरजेचं आहे. आम्ही बघणार आहेत, समाजाने पण बघा. विनाकारण भावनिक होऊन, कारण समाजालाही माहीत नसतं, त्यामुळे भावनिक होऊन बसवायचा आहे म्हणून पुतळा बसवायचा हे बरोबर नाही. तुम्ही पुतळा बसवायचा 100% बसवा, पण त्याच्या आडू षडयंत्र आहे का? मराठ्यांच्या अंगावरती न येणारे जाती आणायचा काही प्रयोग सुरू आहे का? काही षडयंत्र आहे का? हे मात्र मराठा समाजाने पुढे बघितलं पाहिजे. कारण फोन येतात आम्हाला, आम्ही परेशान होतो त्याच्यात. मग इकडं चला तिकडं या, यांनी द्यायचा बसून, जायचं निघून, आणि समाज परेशान. समाजावर लाठीचार्ज, समाजावर केसेस, समाज परेशान. आणि मग नाही गेलं की समाजाला वाटतं पाटील आल्या नाही. म्हणून माझं सांगणं आहे, वाद होईल अशा ठिकाणी पुतळे बसू नका. आपल्या राजासाठी आपण जागा घ्या, शाही थाटात राजांना बसवा. हे विनाकारण चौकात बसू नका मी म्हणत नाही, बसवा, पण वाद होईल असं करू नका. सगळ्याला मग विश्वासात घ्या. हे कोणीतरी यायचं, रातचीच बसून निघून जायचं, झाला परेशान मराठा. न येणारे जाती मराठ्यांच्या अंगावर येणार, हे षडयंत्र चांगलं नाही. चिखलागावचं वेगळं होतं. चिखलागावात मराठ्यावरती अन्याय झाला, 100% झाला. छत्रपतीचा अवमान झाला, 100% झाला. आम्ही सोबत आहेत. हा, अशा ठिकाणी आहेत ना, करू द्या छत्रपतीवर कोणी अन्याय, मग दाखवतो आम्ही. असं समजायचं नाही कोणी की आम्ही इथं लय फडफड केली म्हणून आम्ही याव केलं आणि त्याव केलं. काय नाही केलं, याव नाही त्याव नाही. उली इकडून तिकडून चिमण्यासारख्या उड्या हाणल्या, फडफड केली म्हणजे काय शानपणा नाही करायचा. ती जागा चुकीची. देव हे आपल्यासाठी सगळ्यांसाठी सारखा आहे. हिंदू धर्माचं दैवत आहे ते. तिथं अशा गोष्टी घडल्या, तिथं कसं काय आम्ही वाचावच बोलणार? तुम्ही ती संधी साधली, देवाच्या आडून वाचा 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 बोललात काहीतरी खाल्ल्यासारखं. आम्ही नाही वागणार तसं, कारण आमच्यावर संस्कार आहे, ते देवस्थान आहे. म्हणून असं समजायचं नाही की आम्ही लई झालो. अन्याय सहन नाही करून घेणार छत्रपतीवरचा मराठ्यांवरचा पुढे सुद्धा. पण आपणही वागताना विचारपूर्वक वागा. आपण काय करतोय याच्यावर समाजाने लक्ष ठेवा. कोण जाणून बुजून षडयंत्र करतंय का? आता मी ती शोध घेतो आधी. आता हे पुतळे विकणारा कोण हेच माहित नाही आम्हाला, आणि घेणारे कोण, काय चाललंय, कोण षडयंत्र करतंय का हे काहीच माहित नाही. आता जरा माहिती घेतो. कोण आहे, काय गट आहे, त्यो काय आडनाव येतं, कोणाचे काय आहेत, कसे आहेत, कोण काय करतंय, हे जाणून बुजून चालू आहे का? असं कसं काय प्रकार आहे ते? असं कसं काय प्रकार आहे? त्यामुळे त्याचाही शोध घेतो आम्ही. पण मराठा समाजाने इथून पुढच्या काळात वाद होतील अशा ठिकाणी बसू नका. नुसत्या भावनेत जाऊ नका की पुतळाच बसवायचाच, पण विचार पण करा. याच्या आडून काही मराठ्यांच्या अंगावरती जाती आल्या पाहिजेत, न येणाऱ्या ते काही षडयंत्र आहे का हे बघा, आणि सामंजस्याने करा इथून पुढं. गेल्या काही दिवसांपासून काही महंत असे जैन मुनी एक त्यांनी तारा राणीबद्दल वादग्रस्त उदाहरण केलं. त्याच्याबद्दल काय सांगाल? असं राज्यामध्ये मुद्दा म्हणून असा वाद निर्माण होतो का काय? असं नाही करायलेत. लय जळकुटे लोक आहेत हो मराठ्यांवरती. छत्रपतींवरती जळणारे लई आहेत, फक्त दिसू देत नाहीत. लई जळणारे आहेत. मराठा समाज बी मोठा झाला नाही पाहिजे, लई जळणारे आहेत. हे त्या दिवशी त्या कोणत्या मुनींनी महाराणी तारा राणींबद्दल बोलल्या. ह्या वंशावळी ना, ह्या पैदाशीच बाहेरच्या आहेत. ह्या पैदाशी ना, हे रक्त यांचं असं गुठून गेलेलं आहे. भेसळ रक्त असल्यासारखं रक्त झाले. हे मुनी राहिले नाहीत आता, हे मुनीरबाई झालेत आता. हा निजामबाई मुनीरबाई झालेत हे आता मुनी राहिलेले नाहीत, हे ऋषी राहिलेले नाहीत. जैन बांधवांनी यांच्या कानावर पडणं गरजेचं आहे. जैन बांधव एक समाज चांगला आहे, संयमाने शांततेनं राहणारा समाज आहे. पण ह्या असल्या मुनीरबाईमुळं त्यांच्या जाती तेढ होऊ शकतो. मारवाड्याचं आणि मराठ्यांचं विनाकारण वाद लावतील, आणि मुख्यमंत्र्यांनी ह्या मुनीरबाईला थांबिलं पाहिजे की मुनी नाही राहिला आता, किंवा मुनीरबाई झालाय, याचं रक्त तिकडचंय भेसळीचं. तेव्हा हे असं बोलतोय. कोणाची उंची छत्रपती बरोबर किंवा असलं काही बोलायचं, हे मुनीरबाई थांबविले पाहिजेत. नसता मराठी असे पोट्टे टोले देते ना एखादीशी,
हे मुख्यमंत्र्यांनी यांच्यावर गुन्हे दाखल करून यांना मध्ये टाकलं पाहिजे. मराठ्यांना रस्त्यावर उतरायची वेळ मुख्यमंत्री साहेब येऊ देऊ नका. आणि जैन बांधवांना माझी विनंती आहे, खूप चांगले संबंध आहेत मराठ्यांचे आणि तुमचे. या असल्या मुनीरभाईमुळं वाद निर्माण होते आणि यांना थांबवा. नसता मराठे जर रस्त्यावर उतरले ना तर भयान होईल. हे कुठेतरी रोज असं एक रोज कोणीतरी येतं काहीतरी विधान करतं पुतळ्याचं हे म्हणजे कुठेतरी एक महाराष्ट्राची शांती भंग करण्याचा प्रयत्न चालू आहे का असं वाटतं. मराठे डोळ्यात चालतायत. मोठे होऊ नये अशी खूप जणांची इच्छा आहे. आज माझे मराठ्यांचे पोरं अधिकारी बनायला लागलेत, शिक्षणात चाललेत, मोठमोठ्या नोकऱ्यात चाललेत, खूप पोटजळी झालेली. छत्रपतींबद्दल बी खूप जाणणार आहे. मी माझं आयुष्य या समाजासाठी खर्च केलंय. माझा जीव या समाजाच्या पायावरती मी ठेवलेला आहे. समाजाने थोडं समजून घ्या. तुमची खाली मान होईल असं मी पाऊल नाही उचलत. जितका तुम्हाला स्वाभिमान आहे छत्रपतींबद्दल तितका मला पण आहे. परंतु छत्रपतीच्या पुतळ्याच्या आडून आपल्या जातीवरती ज्या जाती आपल्या अंगावरती येत नाहीत मराठ्यांच्या, त्या जातीसुद्धा मराठ्यांच्या अंगावर आणण्याचा काही प्रयोग, काही षडयंत्र सुरू आहे का, हे मराठ्यांनी अवश्य बघितलं पाहिजे. नुसत्या भावनेच्या आहारी जाऊन चालत नाही. तुम्हाला पुतळा बसू नका असं कोणी म्हणतच नाही, परंतु त्याच्या आडून काही जाती तेढ निर्माण होतोय का, हे मराठा समाजानं हुशारीनं बघितलं पाहिजे. नुसतं भावनेच्या आहारी जायचं, आणा पुतळा आणि द्या रातचीच बसवून, त्याचे दुष्परिणाम काय, आपल्या विरोधात जी जात नाही ती बी आपल्या विरोधात जाणार आहे का, हे बघितलं पाहिजे. अन्याय तुमच्यावरती झाला तर आम्ही आहेत ना, पण विनाकारणच छत्रपतीच्या नावाखाली भावनिक वातावरण करायचं आणि जाती आपल्या अंगावरती घालायच्या आणि तेढ निर्माण करून वादंग निर्माण करायचा, असं जर होणार असलं तर ते पुतळे बसविण्यात काय अर्थ आहे. ते छत्रपतींना पण मान्य नाही. मग छत्रपतीचा पुतळा तुम्ही वेगळ्या ठिकाणी बसवतात, तिथं तुम्हाला विरोधाला आम्ही आहेत ना. कुठं कुणाच्या मंदिरात नेऊन बसवणं किंवा असं काही प्रयोग करणं की जाती तेढ निर्माण होईल, असं मराठ्यांनी या पुढच्या काळात करू नका. मी तुम्हाला बसाही म्हणत नाही आणि नाही पण म्हणत नाही, परंतु समाज मग फोन करतो. नाही गेलं की समाजाला वाटतं पाटील कसं काय नाही. समाजांना ह्या आतल्या गोष्टी माहीत नसतात. छत्रपतीवर प्रचंड प्रेम करणारा माझा समाज आहे. मग ते धावून जातात आणि त्यांना एकदा षडयंत्र माहीत झालं की ते म्हणते षडयंत्र आहे. आणि आपण 10-20 लाखाचे मोठाले पुतळे बसवा ना, मेटलचे त्याचे मोठाले पुतळे बसवा, कोणाचे ना नाही. परंतु ते बी पुतळे बसवताना वाद होणार नाही याची काळजी घ्या. विनाकारण कुणी विरोध करत असलं ना, आम्ही त्याला खंबीर आहेत सामोरं जाय. छत्रपतीला जर कुणी विनाकारण विरोध करत असलं त्याचे पाठ पुरवायला आम्ही मराठी खंबीर आहेत. पण षडयंत्र रचून मराठ्यांच्या अंगावरती छत्रपतीच्या आडून जाती अंगावरती आल्या पाहिजेत न येणाऱ्या, हे जर षडयंत्र असेल तर हे अजिबात आम्ही खपून घेणार. निश्चितच आपण पाहिलं की हे होते मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं की जिथं वाद होईन तिथं असे पुतळे बसूच नका. जर कधी पुतळे बसवायचेच तर जागा घ्या, चांगले त्याचं संगोपन बी होणं गरजेचं आहे पुतळ्याचं, असंही त्यांनी म्हणलं आहे. आणि नुकतंच एक महाराणी ताराराणीबद्दल काही जैन मुनींनीही वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यांचाही आज जरांगे पाटलांनी खरपूस समाचार घेतल्याचं आपल्याला पाहायला भेटतंय. लेट्सअप मराठीसाठी संतोष साबळे, जालना.